नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 2 डिसेंबर 2025. आपण आता प्लॉट नंबर 1मध्ये उभं आहोत, ज्याचा आपण 2 दिवसा पहिले टरबूज जो लागवड केली होती त्याचं हार्वेस्टिंग केलं. आता पुढे काय? आता तुम्ही साहजिक विचार करता, हा पाईप कशासाठी आहे तुमच्या हातामध्ये? तर आता आपल्या टरबूज हार्वेस्टिंग झाल्यानंतर जे छोटे फळं राहिले होते मॅच्युअर आहेत, पण मग आपण असा निर्णय घेतला का जास्त लेट न होता बाकीचे थोडेफार जे फळं असतील जे कच्चे आहेत, पण आपण त्यांना दूर करून आपण वेल काढायचा काम चालू करून दिलं. का जे पकलेले फळं आहेत ते आपण वेगळे करून घेऊ, जे कच्चे असतील आहेत 5-10% कच्चे फळं आहेत ते आपण सोडून दिले होऊन का आपल्याला पुढचं पीक घेण्यासाठी लेट होईल. आता हा जो माझ्या हातात पाईप आहे आणि हा जो आता आपण बेड क्लिअर केला, मी कॅमेरामॅनला सांगेल का बेड दाखवा तुम्ही, का आता या क्षेत्रही दाखवा पहिले का आपण काय काम चालू केलं आहे. थोडंसं कॅमेरा तिकडे शूट करायला लावतो मी, का आपण मधातलं सगळं मोसंबीचे झाडं जे आहेत ते आपण आता पूर्ण क्लीन करतोय. आणि आता ही जे वेलं आहेत हे आपल्या आतमध्ये जे भेंडी आहे त्या भेंडीला आपण देऊन देणार आहे. म्हणजे जिथलं पीक तिथंच आपण त्यांना देऊन देणार आहे. आता हे 2-4 दिवसात पूर्ण वाळून जाईल, वेल नाजूकच असतो. आणि हे जे मधले टरबूज पडलेले आहेत ते आपण आता उद्या किंवा परवा वेचून घेऊ. जे चांगले फळं आहेत जे रेडी आहेत ते लगेच आपल्या लक्षात येईल. आणि राहिला हा पाईप आपण आता काय करतोय, हा 10 इंचाचा पाईप घेतलाय मी. हा बेड आपला साधारणतः 5-5.5 फुटाचाच रुंद आहे. आपण या पद्धतीने 10-10 इंचावर आता खरबूजची लागवड करतोय. म्हणजे हा पाईप इथं आहे, हा इथं होल केला जाईल, इथून 10 इंचावर. म्हणजे माझ्या माता बहिणींना आपल्याला माप द्यायचं कामच राहणार आणि बस घ्यायचं त्यांनी आणि बेड मोठा असल्यामुळे होल करायचं, एवढंच काम राहणार आहे. आपली आता भेंडी पण मी दाखवायचा प्रयत्न करतो. आता ही जी भेंडी आहे इथं आता फ्लावर आलेला आहे आणि हे पहा ही भेंडी दिसायला लागली. भेंडी म्हणजे आता हे जे आहे आपलं पूर्ण वेल हे आपण पूर्ण आपल्या भेंडीला खत म्हणून वापरता येईल. आणि इथं किती उत्पन्न झालं हा आपला मूळ टॉपिक राहिलेला होता. कॅमेरामॅनला इकडे सांगेल तर चेहरा क्लिअर दिसत नसेल तर इकडून या. आणि आपण हे पूर्ण 2 एकर शेत आहे, 2 एकराला कमी येईल, पण उत्पादन वेळोवेळी मी दाखवलं होतं का तिकडचं अर्ध्याच्या वर आपण पावसामुळे पूर्ण वाहून गेलं, बियाणं वाहून गेलं. तरीही आपण छोटासा प्लॉट म्हणजे 1 एकराच्या आतला प्लॉट असेल, इथं आपलं जवळजवळ 13 टनाची गाडी भरली, 13 पॉईंट काही समथिंग वर आहे. आणि राहिला रेट 20 रुपयाने आपण दिला होता. आणि माझ्या अकाउंटला पैसे पण आले. तुम्ही काही माझ्या अकाउंटमधून पैसे घेणार नाहीत. आजच्या तारखेचं बॅलन्स माझं तुम्ही पाहू शकता. मला काही हे वेगळं काही दाखवायचं नाही, असा बॅलन्स माझ्याकडे कायमच असतो. पण ह्या 2,21,000मध्ये 2,07,000 रुपये मला निव्वळ या एका एकरामधून, 1 एकरापेक्षाही कमी म्हणू तरी तो माझ्या अकाउंटला आला. आज खूप आनंद. आणि राहिला खर्च असेल या 1.5-2 एकराला आपण जो काही खर्च केला तो 5 ते 5,500 रुपये आपण जे बायोरिच अल्ट्रा सी दिलं, एवढाच खर्च आपण 6,000 रुपये म्हणू. 6,000ला 4,000 रुपये मजुरी धरू. म्हणजे पूर्ण जर खर्च काढला बायोरिच अल्ट्रा सी आणि मजुरी एक 10,000 रुपये आपली गेली. त्या 10,000मध्ये टरबूजलाच दिली आहे का? मुळीच नाही. त्या टरबुजाबरोबर आज ही जी भेंडी आहे ही भेंडी वाढली आहे, ही बायोरिच अल्ट्रा सीनेच आहे. भेंडी झाली, टरबूज आपल्याला दिलं, झाडांची ग्रोथ दाखवतो. हे माझं मोसंबीचं झाड आहे. आता या 10,000च्या ह्याच्यामध्ये मजुरी जी पकडली मी 4,000 रुपये, त्या 4,000मध्ये मोसंबीलाही दिल्या गेलेला आहे बायोरिच अल्ट्रा सी, टरबुजांनाही दिला गेला, भेंडीलाही दिल्या गेलं. म्हणजे आपले दीपक मुनगे जे आहेत, मुनगे साहेब, ज्यांची यूट्यूब चॅनल आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा, तर त्यांनी पण सांगितलं आहे का 1 लाखाची शाश्वत शेती. पण मी म्हणतो मला ह्या एका एकरातूनच मोजून 90 दिवसामध्ये, मी तारखाही टाकलेल्या आहेत, 90 दिवसामध्ये 5-7 हजार रुपये 10,000 रुपये खर्च करून माझ्या अकाउंटला
2,07,000 पडले. त्या 10,000मध्ये माझा बियाण्याचाही खर्च धरू, आपण 10,000 रुपये आपला बियाण्याचा खर्च धरू, म्हणजे एक 20,000 रुपयामध्ये तुम्हाला 3 महिन्यामध्ये ऑर्गेनिक, त्याच्यामध्ये मी कोणतंच पेस्टिसाइड दिलं नाही, फर्टिलायझर दिलं नाही, बायोरिचची स्प्रे करा, बायोरिच ड्रीपमधून द्या, बायोरिच अल्ट्रासी ड्रीपमधून द्या, आणि स्प्रे असेल तर बायोरिच अल्ट्रासीचाच करा. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि आता राहिला हा पाईप दाखवला मी, माझ्याकडे बियाणं पण आलेलं आहे, सिजंटा कंपनीचं मधू म्हणून 149 नंबरचं, ते मी मागवलं आहे. मी प्रमोट करत नाही, तुम्हाला जे आवडत असेल ते लावा. हा जो मी मल्चिंगवर खर्च केला आहे, हा मला 2 ते 3 वर्ष, जोपर्यंत मोसंबीचं फळ चालू होत नाही तोपर्यंत प्रत्येक ठिकाणी, आज समजा इथं होल झालंय आपलं, याच्या 3 महिन्यानंतर निघाल्यानंतर साईडला होल करू. आता हे पहिले खालच्या साईडला वेल होते, आपण बेडच्या खाली घेतले होते, आता जागा बदलले, आपण वर घेणार आहे. काही दिवसानंतर इकडे घेणार आहेत, काही दिवसानंतर इकडे घेणार, म्हणजे 2 वर्षामध्ये हा संपूर्ण बेड आपण त्याचा 1-1 रुपया वसूल करणार आहे. म्हणजे तण होणार नाही बेडवर. आता तुम्हीच पहा, मी इकडे भेंडी दाखवायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण भेंडी लावली, बरेचसे शास्त्रज्ञ म्हणायचे का टरबूजमध्ये भेंडी येणार नाही, असं होईल तसं होईल, सगळं खोटं. आपण स्वतः करतोय. आता हे 2 दिवसानंतर हा जेव्हा वेल चुकून जाईल, तुम्हाला भेंडी एकदम दिसायला लागून जाईल, आणि 8-10 दिवसामध्ये आपल्याला भेंडी काढायला सुरुवात करायची. आता तुम्हीच पहा, पूर्ण क्षेत्र क्लीन व्हायला लागलंय. आणि हा पाईप मी इथंच ठेवतो, आणि या पद्धतीने आपलं काम चालू आहे. खालचा प्लॉट पण मी कॅमेरामॅनला सांगेल थोडासा झूम करा, जो आपण ज्याला आपण युनिफॉर्ममध्ये म्हणतो, तो 1 नंबर प्लॉट आहे. तिथून आपली अपेक्षा आहे, एक 3-3.5 एकराचा प्लॉट आहे, तिथून आपली 50 ते 60 टन टरबूज येईल अशी अपेक्षा करतो मी. कारण की तिथं पावसाचा काही प्रादुर्भाव झाला नाही, परिस्थिती चांगली होती. आणि इकडच्याही साईडला आपला एक प्लॉट आहे, तो आपला एक 15 दिवसात निघेल. म्हणजे स्टेप बाय स्टेप. आता आपण टरबूजचा प्रयोग झाला, स्टेप बाय स्टेप आता खरबूज लागवड होईल. पूर्ण हळूहळू रोस्टर पद्धतीने आपण टरबूज घेत राहू, म्हणजे खरबूज घेत राहू. टरबूज झाला, खरबूज घेत राहू. तरी माझ्या सर्व यूट्यूबच्या व्ह्युअर्स लोकांना व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, काही माझं चुकत असेल नक्कीच सांगा. आणि निंदाचे घर असावे शेजारी, मी तर म्हणेलच, ज्यांची जळते ना त्यांचीच जळते, आपली तर प्रगतीच होते. माझ्याकडे देवाकृपेने भरपूर पैसाही आहे, काही विषय नाही, पण मी शेतामध्ये कमी खर्चामध्ये उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यात मी यशस्वी झालो आहे. आता राहिला आपण भेंडी घेणार आहे. भेंडी घेतल्यानंतर तोपर्यंत आपली आता भेंडी सुरू होत नाही तोपर्यंत आपलं खरबूज, उद्या जर आज शेत क्लिअर झालं तर उद्या किंवा साधारणतः परवा लागवड करू, त्याचाही व्हिडिओ टाकेल. सिंगल बी टाकणार आहे, बीज टाकायची आहे. मी रोपांच्या विरोधात आहे. आपण काहीतरी 1750 रुपयाचं पॅकेट आणलं आहे, आज आपण 1 किलो घेऊन आलेलो आहे बियाणं. पाहू कसा रिझल्ट मिळतो, आणि बी लागवड करतानाचाही व्हिडिओ टाकेल मी. 10-10 इंचावर आपण टाकतो, की बेड मोठे आहेत, म्हणजे त्या वेलांनाही जागा मनमोकळी राहील खेळायला. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो, बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा, म्हणजे मी जे नवीन नवीन व्हिडिओ पोस्ट करतो तुमच्यासाठीच. आणि मला आवड झालेली आहे शेतीची, कारण की मी शेतीमध्ये थोडा जो जुना परंपरागत पायंडा होता तो बंद करायचा आहे. तर एवढंच सांगतो, आणि माझं आजचं लेक्चर संपवतो. नमस्कार.